आज आपण आठवड्याचे वार किती हे शिकणार आहोत. तर सर्वांनी पुढे येऊन सांगायचं आहे बरं. हं. हो सर. अरे राजू आला नाही का आज शाळेमध्ये? नाही हो सर, यायला त्यानं आज त्यानं गेला कुठतरी गावाला म्हणा. येणार नाही म्हणा सांगितलं मला. बरं बरं. चला तर मग आता कोण येते पुढं वारं सांगायला? नाव सांगा वाराचे. सर डब्ल्यू येते म्हणा. डब्ल्यूलाच विचारा पहिल्यांदा. त्यालाच विचारा बघा सगळ्यापेक्षा. लई टॅलेंट आहे हो सर त्याच्यामध्ये. नाव सर मला नका आताच विचारू. ए डब्ल्यू तू ये पुढं आणि वारं सांग बरं नाव. आठवड्याचे वार किती आहेत ते सांग. बरं बरं येतो सर. छोट्या तुला कळत नाही का रे? मला कशाला सांगितलास? तूच तर जायचं आधी. अरे मित्रा, एवढे वेळ जा रे. आता कोणा नाही सांगत तुझं नाव. एवढे वेळेस जा बाबा. का पाय पडतो तुझ्या. जाता एवढे वेळेस. बरं बरं जातो. ह्याच्या पुढं माझं नाव सांगायचं नाही बघा. दुसऱ्याचं नाव सुचवायचं. ते चिंकीचं. जा का बघू म्हणा. माझं नाव सुचत. जातोच तुझं बघ. वाराचे नाव सांगा जा. चल डब्ल्यू आठवड्याला किती वार राहतात सांग बरं नाव. सर आठवड्याला कनी 1.5 वार राहतात बघा. किती? 1.5. अरे डब्ल्यू, काय सांगत हो तू बाबा. 1.5 वार? असं का सांगतो डब्ल्यू? 1.5 वार कसं काय जातोय सांग बरं जरा. अहो सर आता बघा, एक सोमवार, मग मंगळवार, मग बुधवार, मग गुरुवार, मग शुक्रवार, मग शनिवार, मग रविवार, हे असे सगळे वार राहतात. पण मी 1.5 वाराला मानतो सर. कोणत्या माहिती आहे का? शनिवारचा दुपारूनचा अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस, हे 1.5 वार झाले बघा. कारण मला 2 दिवस सुट्टी राहते तेवढं 1.5 दिवस, म्हणून मी 1.5 वार मानतो. तुम्हाला बघा मानायचं असेल तर तुम्ही बाकीचे वार माना. मी मानत नाही बघा तसं. अरे बापरे, काय डब्ल्यू सांगतो 1.5 वार मानतो म्हणा. बाकीचे वार कुठे गेले रे. अहो सर मला सुट्टी 1.5 दिवस राहते बघा. मग पुन्हा शाळा राहते बाकीचे दिवस, म्हणून मी 1.5 दिवस मानतो. कारण मला त्या दिवशी मजा करायला येते, फिरायला येते, सर्व काही करायला येते. पण पुन्हा शाळा देऊन बसावं लागते, म्हणून मी 1.5 वार मानतो. शनिवारचा अर्धा दिवस पुढचा आणि रविवारचा पूर्ण दिवस. बरोबर आहे का सर? का काही चुकते माझं सर? चुकत असेल तर सांगा सर तसं. तेवढं नका टेन्शन घे तुम्ही. काय नका टेन्शन घेऊ म्हणतो रे का. 1.5 वार राहते होय. बाकीचे वार पण सांगावं लागते का नाही? सुट्टी असली म्हणजे काय झालं? बाकीचे वार पण सांगायचं राहते. असं नका करत जाऊ बाबा. 1.5 वार काय याच्या बापानं सांगितलं होतं काय? 1.5 वार राहते म्हणून सांगतो. काय बोलतो आणि शोध लावतो काय पण. डबल्या तर. चिंगी तो काय बघू म्हणा बस. लई वटवट करू नको. तुला येत असेल तर सांग मग तोच तुझं. मी मानत नाही ना. मी 1.5 वार मानतो. कारण मला 1.5 वारामध्ये स्वतंत्र आहे. बाकीची मी येऊन बसावं लागते शाळेमध्ये. सरांचं ऐकत. अरे बापरे, अरे डब्ल्यू गप्पू ग. सर आहेत मागं. असं करायला तू. तुला नको तर नको मानू की मग. सगळेजण मानते आणि तूच नको मानू. काय सांगतो ले का. आणि मला गप्प बस म्हणतो. तू भेट शाळेच्या बाहेर, तुला सांगते मी. तू खरंच घेऊन येते मी. आणि तुला बघ तर मग कसं टप्पे ठेवायला होती रट्टेच. सर त्या चिंगीला काहीतरी सांगा समजावून. नाहीतर बघा मग माझ्यासारखं वाईटच नाही बघा मग. आता मी लईच भांडणं करीन बघा तिला. आता सांगा तुम्हीच तुमच्या नावानं. अय गप्पू ग. अरे हरी पण बस घेऊ ग. येत नसेल तर जाऊन खाली बस. काय बोलावतो वटवट. त्याला सांगा त्याला सांगा म्हणतो, सरांना सांगा म्हणतो. असं करू बाबा. नाही तर बघ मग. सर बघा हो कसं करायला चिंगी नुसतं बोलायली बघा मला. काय पण बोलायली. जरा सांगा की तुम्ही. 1.5 वार बघा मग मी एकच वार बी येत नाही बघा मग. शाळेत येत नाही बघा मग मी. मग मी कसं करू मग? घरीच राहतो बघा. मग काहीच कर नाही मग. पोरं अनाडी होते सगळे मग कसं करावं? चिंगी का बरं तू त्याला सांगू दे. त्या नाही तर नाही मानणार. 1.5 तर वार मानणार. सर बसू का आता खाली मी? जाऊ का मागं? हो जा जा बरं. बस जा जा. आला का 1.5 वार घेऊन? काय 1.5 वार सांगतो ना. 7 वार राहते 1.5 वार म्हणतो आठवड्याला. अय लई फडफड करू नको. तुझा सांग मग 7 वार सांगायचे तर. गप्रे, मी तर सांगते. सगळेजण 7 वार सांगते. तू शहाणा आला का 1.5 वार सांगायला? काय पण बोलतो. जरा नीट शिक्षा. नाही तर कुठं काय जाशील. इंगे तुलाही मला बोलू नको बरं. मी गुरु राखीन नाही काय करेन. गुरु राखून मी दूध काढेन आणि तुला घ्यावं लागेल मग ती दूध. आम्ही 100 रुपयाला विकीन मग कसं कराल? तुझ्यापेक्षा फायदा मलाच आहे जास्त. लई वटवट करू नको. म्हशीच घेतो आता मी 15 म्हशी आणि बघ मग. हो घे की मग. बरोबर आहे, तेच करत होतो. हो घेतो मी आता. आता दुधाचा धंदा करणार आहे मी 1 नंबर. आणि सगळ्या गावाला दूध विकणार आहे. त्यातून पैसे कमवणार आहे मी. तू बस आता शाळा शिकत. अरे डब्ल्यू गब्बर आता. शांत बस वार शांत बस आता. बस झाली की लई भांडण करू नका दोघं बी. हो सर बसतो गप्प. चिंगीला पण सांगा की गप्प बस आहे. चिंगी तू पण शांत बस बरं आता. लई नका बोलू दोघं पण. छोट्या चल बरं तू सांग आता वारं किती राहते? सर वार कणी डब्ल्यू म्हणतो तसेच बघा. 1.5 वार राहतात बघा.
कारण मला कोणा सुट्टी नसते हो, म्हणून दिलेच मार मानतो मी पण. कारण मी डबल दोस्त आलो. काय रे का असं राहते होय कुठं बघू दे एक सांग आता. वाराचे नाव सांग किती राहते ती पण ये ना काय. सर शनिवारचा अर्धा आणि रविवारचा फुल म्हणजे दीड झाले की हो. अजून कसं सांगायचं आहे? काय बाबा छोट्या तुझ्यावर बी डब्ल्यूची सावली पडली बघ असं सांगत आहेत. काय शाळा शिकता तुम्ही दोघं पण. चिंगी तू गप गुमान बस ग. उगा बोलू नको वटवट मधी मधी. अय तू गप बस. लय बोलू नको वाटवाट मध्ये मध्ये. गप जरा. अरे छोट्या 1.5 वार राहते भाई 7 वार राहते रे पूर्ण असं करत आहो. एकाच बघून एक मेंढी पाण्यात पडली की लगेच मागच सगळे असं नसते बघ. परीक्षा आली जवळ असं बोलते तुम्ही. नीट शिकावे जरा अवकाळपणा कमी करा. बरं बरं सर नीट शिकवतो आता इथून पुढं. मी डब्ल्यू बरोबर इथून पुढं नीट सांगत आहो सर. चुकत नाही आता काहीच बघ. हो येऊ का सर बसू का मग आता. सर मला टॉयलेटला जायचे हो. जाऊ का लईच जाम आलं हो जायचे हो. काय बाबा डब्ल्यू आता तर शाळा भरली लगेच जायचे म्हणतो असं नसते बघ. उत्तर दे की प्रश्न सरांच्या. सर जाऊ का हो वेळ थांबायचं ना आता मला. जातोच बघा तुम्ही. बरं जा लवकर ये जाऊन. हो सर जातो. जा गप म्हणा का थांबलाय तिथे. जा